ह्यांनी 21,000 कोटी रुपये मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च केले, पण मुंबई शहरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अजूनही आपल्याला कळत नाही. मुंबई शहरामध्ये नदी नाल्यातून वाहणारा सगळा जो गाळ आहे तो समुद्रामध्ये डायरेक्टली विदाउट बीइंग ट्रीटेड डिस्चार्ज होतो. त्यामुळे मुंबई शहरामध्ये 25 वर्षात एसटीपी प्लांट नाही लावू शकले. मुळात भ्रष्टाचार झाला अशा स्वरूपाचा एकीकडे दावा केला जात असताना दुसरीकडे शिवसेना दावा करते की मधल्या काळामध्ये ज्या आयुक्तांची सत्ता आहे महापालिकेवर, जे फिक्स डिपॉझिट होते त्यातला खूप मोठी अमाऊंट, साधारण 5-7 हजार कोटी रुपये जे आहेत ते बँकेतून काढले आणि खर्च करून टाकले आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. मग फर्निचर, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा तुमच्या काळात झाला असा एक आरोप होतोय. इतकाच नाही तर डांबरीकरणाच्या ऐवजी कॉन्क्रिटीकरण करण्याचा रस्त्याचा जो निर्णय झाला तो भ्रष्टाचाराचा आरोप झाला. हा जो आरोप होतोय त्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, 90,000 कोटींच्या साधारणतः ठेवी या कॉर्पोरेशनच्या आहेत. अगदी हा पैसा कोणाचा आहे? सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा आहे. हो. आणि त्यामुळे मुंबईकरांचा पैसा त्या ठेवींपैकी 1-2% जर मुंबईकरांना सेवा सुविधा देण्यासाठी वापरला तर त्यात गैर काय? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ह्यांनी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ह्यांनी 21,000 कोटी रुपये मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च केले, पण मुंबई शहरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अजूनही आपल्याला कळत नाही. त्यामुळे ह्याला कुठेतरी डिसायसिव्ह लॉंग टर्म सोल्युशन मिळावं म्हणून सीसी रोड करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितला. याच्यावरती सीसी रोड विथ डक्ट विथ युटिलिटी कॉरिडोर्स हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला आणि सीसी रोडची कामं ही प्रगतीपथावरती आहेत. आणि त्यामुळे एसटीपीचं टेंडर निघालं. मुंबई शहरामध्ये नदी नाल्यातून वाहणारा सगळा जो गाळ आहे तो समुद्रामध्ये डायरेक्टली विदाउट बीइंग ट्रीटेड डिस्चार्ज होतो. त्यामुळे मुंबई शहरामध्ये 25 वर्षात एसटीपी प्लांट नाही लावू शकले. त्या एसटीपीचं टेंडर महापालिकेच्या गेल्या 3 वर्षाच्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या त्या कालावधीमध्ये देण्यात आलं. तर मधल्या काळात वरळीला जो एसटीपीचा प्रकल्प लागला तो काय होता? नाही, मुंबई शहरामध्ये 7 एसटीपी प्रोजेक्ट हे प्रलंबित होते, बरं, हे प्रपोज्ड होते. आणि त्या 7 एसटीपी प्रोजेक्टसाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी हे आदेश दिले होते. त्याचे डिस्चार्ज स्टँडर्ड जे ठरले नव्हते. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीत जाऊन डिस्चार्ज स्टँडर्ड्सचा डिफाइन करून त्याच्यानंतर गेल्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनला ती सगळी प्रक्रिया सुटसुटीत करून दिली आणि टेंडर काढायला सांगितलं. आणि त्यामुळे जे इतक्या वर्षापासून जे एसटीपी प्लांट प्रलंबित होते ते गेल्या 3 वर्षामध्ये टेंडर देण्याचं काम हे कॉर्पोरेशनने केलं. गुड. 2005चा जो मुंबई पाण्यात बुडाली, अत्यंत मोठ्या स्वरूपात पाऊस झाला, मुंबई पाण्यात बुडाली आणि त्यानंतर मग मुंबईचा प्रश्न आवासून समोर आले, देशासमोर पण आले आणि त्यानंतर अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले, पण ते पूर्णत्वाला आले नाही. निश्चितपणे जे काम होणं अपेक्षित होतं ते पूर्णत्वाला आलं नाही, हे तर आपण मान्य केलं पाहिजे. मधल्या काळामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर 2014 नंतर मुंबईमध्ये सर्वात मोठा बदल जो दिसला तो इन्फ्रास्ट्रक्चरचा दिसला आणि त्यासाठी भाजपला क्रेडिट दिलं पाहिजे, अगदी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.